नमस्कार व्यायामपटू. मी केतन बळवंत सावंत आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे स्नायू. तर करूया शॅडो मोड ऑन आणि हात घालूया आजच्या विषयाला. आजचा विषय आहे ना, हा इन जनरल आपण रोजच्या गोष्टीमध्ये, त्यामध्ये कधी ऑफिसमध्ये, कधी शाळेमध्ये असताना, कधी घरामध्ये मस्ती करताना ओरडा खाल्ला. त्या बाबतीत इंग्लिशमध्ये आपण त्याला डिसिप्लिन बोलतो. मोटिवेशन आणि डिसिप्लिन याबाबतच बोलणं आपण करणार आहोत आज, कारण ह्या विषयावर जास्त कोणी बोलणं नाही केलंय. व्यायामाच्या बाबतीतच नाही तर हा विषय जो आहे तो तुम्हाला व्यायामाच्या बाहेरच्या, व्यायामशाळेच्या बाहेरच्या सुद्धा तुमच्या वैयक्तिक किंवा दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला खूप मदत करू शकतो. एखाद्या गोष्टीची उत्सुकता म्हणजे मोटिवेशन आहे ना, तुम्हाला काही काळापर्यंत आहे ना पुश करू शकतं, पण त्या गोष्टीबद्दलची जर शिस्त तुम्ही अंगीकारलात तर ती तुम्हाला ती गोष्ट खूप पुढेपर्यंत कॅरी करण्यासाठी महत्वाची ठरते. 3 गोष्टी आहेत: कष्ट, शिस्त आणि सातत्य. ह्या 3 गोष्टी आहेत ना, व्यायाम करताना आणि व्यायामाच्या नंतर जे तुम्ही कॅरी करता तुमच्या दिवसभरामध्ये, तुमचा डाएट म्हणा, तुमचा रेस्ट पिरियड म्हणा, या गोष्टींसाठी तुम्हाला खूप उपयुक्त असं एक माध्यम ठरणार आहे जर तुम्ही त्याच्यावर काम केलं. आणि ते काम करणं खूप गरजेचं आहे. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पोटा पाण्यासाठी धावपळ करतो, घरामध्ये कोणाचे काही स्ट्रेस प्रॉब्लेम असतात. तुम्हाला कितीही थकल्यासारखं वाटलं, कितीही तुम्ही कंटाळा आला असाल, कितीही तुमचं मन करत नसेल, ह्या 3 गोष्टींबाबत जर शिस्त नसेल ना, तर तुमचं मोटिवेशन काही कामाचं नाही पडत. मग ती गोष्ट उद्या जाते. मग तो उद्या हळूहळू हळूहळू लांब होत होत तो इतका गॅप पडतो की नंतर आपण कंटाळवाणं होऊन जातो त्याच्यामध्ये. प्लस शिस्त हा तुम्हाला तुमच्या कामापासून ते तुमच्या घरापर्यंतच्या सगळ्या गोष्टींबाबत खूप मदतीचा भाग ठरणार आहे. त्यामुळे त्याच्यावर लक्षपूर्वक तुम्ही काम केलं पाहिजे. जसं की आपला हा व्हिडिओ खूप आधी यायला हवा होता, तो आपण आज टाकतोय. थोडं काही कारण होतं, पण ती एक प्रकारची बेशिस्तच झाली आहे बघायला गेलं तर. त्यासाठी मी तुमची खरंच माफी मागतो. पण ह्या गोष्टी करताना माझ्या लक्षामध्ये आलं की हे ज्या प्रकारे आपण कॅरी फॉरवर्ड करतोय आपल्या ब्लॉगसाठी, आपल्या युट्यूब चॅनलसाठी, तर ते नाही होत आहे. म्हणून हा विषय मी माझ्या अनुभवाने तो तुमच्यासाठी आणला. तर मी आशा करतो की आजचा जो विषय आहे त्याने तुमच्या एकंदरीत मनावर काहीतरी उजेड पडेल आणि तुम्ही तो अंगीकाराल आणि तुमची वैयक्तिक, शारीरिक आणि मानसिक ही 3 प्रकारची प्रगती तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने अचीव करू शकता जर तुम्ही त्याच्यावर हे केलं, काम केलं. आणि साध्या साध्या गोष्टी आहेत. तुम्ही व्यायामशाळेमध्ये येता, चप्पल काढता, ती चप्पल रॅक मध्ये ठेवण्यापासून, तुम्ही घेतलेले वजन, ते वजन रिरॅक ठेवण्यापासून, तुमचा वापरणारा नॅपकिन जो व्यायाम करून झाल्यानंतर तुम्ही बेंच पुसता तिथपासून, ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ना, तुम्ही जर लक्षपूर्वक पद्धतीने केलात ना, तर तुमच्या एकंदर ट्रेनरसाठी, व्यायामशाळेसाठी पण त्या चांगल्या राहतील. तुम्ही जर व्यायाम करताना गप्पा मारत बसताय, मशीन अडवताय, दुसऱ्या लोकांना व्यायाम करताना त्याचा त्रास होतोय. जुन्या व्यायामशाळांमध्ये असं आम्हाला करणं म्हणजे आम्हाला लिटरली बाहेर काढत होते. आता जे कॉर्पोरेट जिम आहेत ते बऱ्याच गोष्टीमध्ये कॅज्युअल झालेत, पण तो कुठपर्यंत तुम्हाला ठेवायचं ते तुमच्यावर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्ही लक्ष दिला पाहिजे. अगदी 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 तुमचा व्यायाम आज काय मारलंय, तर तुम्हाला पुढच्या व्यायाम प्रकारामध्ये तुम्हाला किती वजन अपडेट करायचं त्याच्यामध्ये, ते लक्षात ठेवण्यापासून आहे ना, हा सुद्धा एक शिस्तीचा भाग आहे. तर त्याच्याबाबत तुम्ही लक्ष द्या आणि तुमची प्रगती तुमच्या जिमच्या जर्नीमध्ये लवकरात लवकर प्राप्त करा, हीच इच्छा. तर रजा घेतो. धन्यवाद.